ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। यानंतर गावखेड्यातील बातम्यांचा घेऊयात धांदोळा गाव तिथे माझामधून। पुण्यातील शिरूर तालुक्यात कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिलाय। एप्रिल ते मे महिन्यात कांद्याचे भाव पडले तेव्हाही शेतकरी हवालदिल झाला होता। यापुढे तरी कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर पुन्हा लागवड केली जाते, मात्र अजूनही भाव मिळत नसल्याने आणि नोटाबंदीमुळे ठप्प पडलेल्या बाजारपेठांमुळे अखेर शेतकऱ्यांवर कांदा फेकून द्यायची परिस्थिती ओढावली आहे। विशेष म्हणजे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने शेतकरी कांद्याचीच लागवड करतायत। बेळगावमध्ये जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने 25 लाखांची संपत्ती जप्त केली। निपाणी मार्गावरून जाणाऱ्या एका कारमधून ही बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात आली। राजू, मुकेश आणि दत्ता अशी आरोपींची नावे आहेत। याबाबत पोलिसांनी दोघांना अटक केली, मात्र त्यातील एक आरोपी फरार झाला। याबाबत आयकर विभागाचे अधिकारीही अधिक तपास करतायत। सलग सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली, मात्र बँका बंद आणि एटीएममध्येही पैसे नसल्याने भाविकांची गैरसोय होते। मंदिर परिसरातील एकच एटीएम सुरू आहे, त्यामुळे तिथेही मोठी रांग आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांना दर्शनाचा आणि सुट्ट्यांचा लाभ घेता येत नाहीये। विधिमंडळ अधिवेशनादरम्यान काढल्या जाणाऱ्या मोर्चांना शासन दरबारी कवडीमोल किंमत असल्याची धक्कादायक सत्य उघडकीस आलंय। भटके विमुक्त समाजासाठी गेली अनेक वर्ष लढा देणाऱ्या संघर्ष वाहिनी या संघटनेनं आरटीआय अंतर्गत मागवलेल्या माहितीत या मोर्चांची काहीच नोंद नसल्याचं दिसून आलं। 2012 ते 2017 या काळात संघटनेनं 7 मोर्चे काढले। त्या सर्व मोर्चांचं कोणत्याही स्वरूपातील निवेदन शासन दरबारी नाही, त्यामुळे त्यांचं पुढे काय झालं याचीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही। नाशिकच्या गोदातीरी रामकुंड परिसरात 70,000 प्लास्टिकच्या बाटल्यांपासून राक्षस तयार करण्यात आला। गोदावरी नदीच्या प्रदूषणास प्लास्टिक हा मुख्य कारणीभूत असल्याचं वेळोवेळी निदर्शनास आलं, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते। प्लास्टिक प्रदूषणासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी मानव उत्थान मंचकडून प्लास्टिकचा राक्षस उभारण्यात आला। या उपक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला।